गोव्यामध्ये नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 ते 4 महिला आणि 3 ते 4 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे, तर मृतांमध्ये बहुतांश क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती कळते आहे। सिलेंडरमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली। नाईट क्लबमधील आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत आणि जखमींना 50,000ची मदत पीएमओ कडून जाहीर करण्यात आली आहे। तर गोव्यातल्या हडफडे येथे बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये पर्यटक आणि क्लब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या घटनेमुळे सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। गोव्यातील हडपडे परिसरातील बर्च बाय रोमिओ क्लब या नाईट क्लबमध्ये रात्री आग लागून 25 जणांचा मृत्यू झालेला होता। मी याच क्लबच्या दुसऱ्या गेटवर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर दुसऱ्या गेटवरून ज्या ठिकाणी आग लागली होती ती इमारत या ठिकाणी वरून दिसत आहे। मात्र या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदर जर पाहिलं असेल तर हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या अगदी खाली किचन देखील असल्याची माहिती समोर येते। ज्या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी ती काल आग लागली होती, त्या ठिकाणी एक शो चालू होता, त्या दरम्यान ही आग लागली होती। त्यात सिलेंडरच्या स्फोटात साधारणतः 3 ते 4 जे पर्यटक होते ते होरपळून मृत्यू झालेला आहे। मग इतर जण जे आहेत त्यांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे। या 25 जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये 4 पर्यटक, त्यासोबत 14 जण क्लबचे कर्मचारी आणि 7 जणांची अजूनही ओळख जी आहे ती पटलेली नाही। एकंदरीत जर पाहिलं असेल तर रात्री लागलेल्या या भीषण आगीत या ठिकाणी 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। सर्व पर्यटक जे आहेत ते दिल्लीतले असल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि जे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी देखील हरियाणा आणि मध्य प्रदेश याच भागातले असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर ही आग लागल्याच्या घटनेची दखल घेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली होती। त्यानंतर जर पाहिलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेत दुःख व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी या नाईट क्लबमध्ये रात्री आग लागून 25 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरू केलेली पाहायला मिळते। हा क्लब जो आहे तो अनधिकृत असल्याचं विरोधकांचं मत आहे आणि या क्लबला वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी जी आहे ती विरोधकांनी केलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर या ठिकाणी रात्री लागलेल्या आगीचं राजकारण देखील गोव्यात मोठ्याने होताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, हडपडे, गोवा। तर गोवा क्लब आगीवरून विरोधकांनी गोवा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी तातडीने जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी केली आहे। हे जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे असा आरोपही त्यांनी केलाय। क्लब तोडण्याचे आदेश होते तरीही क्लब तोडला नाही, क्लब वाचवणारे नेमके कोण होते असा सवालही त्यांनी केलाय। तर आप नेत्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय। माझा शेअर मला द्या आणि कोणतेही बेकायदेशीर धंदे करा अशी गोव्यात स्थिती आहे अशी टीका आपचे नेते मॅन्युअल कार्डोज यांनी केली आहे। मुझे लगता है मुख्यमंत्री ने पहले साफ अभी क्लैरिटी देनी चाहिए कि जब उसको डिमोलिशन ऑर्डर था, जब उसके ऊपर फायर के परमिशन नहीं थे तो ये कैसे चला? कौन है वो मंत्री या मुख्यमंत्री जिसको प्रोटेक्ट कर रहा है? स्ट्रॉन्ग डिमांड किया हमने सुबह डिमांड किया है कि इतना बड़ा कैटास्ट्रोफी हुआ, 25 लोगों की जान गई है। गोवा राज्य के मुख्यमंत्री ने और तमाम मंत्री जो इसमें इन्वॉल्व हैं, जो परमिशंस में लगेंगे, उन्होंने इमीडिएटली रिजाइन होना चाहिए। की 25 जण गेले आणि 200 जण गेले म्हणून याच्यामध्ये काय सरकारला काय फरक पडणार नाही। सरकारला पूर्ण माहिती आहे की हा जे क्लब जे चालतात त्याच्यावरच ही सरकार चालते आहे। हे क्लब तर बंद झाले ना, या सरकारचं काय चालणार नाही। ह्या सरकारला फक्त क्लब नाही, हे पुरा कालंगूट कॉन्स्टिट्युएन्सी जी आहेत ना, मी बोलू पण नाही शकत अशी स्थितीवर ही आणलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।